बीडचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय आणि त्यामध्ये यावेळेस सुरेश धस यांना जो त्रास म्हणण्यापेक्षा जी हिट समाजाची आता सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी जे 70 दिवसात कमावलं म्हणजे 70 दिवसात त्यांनी जे पेरलं ते आता सगळ्यावरती पाणी फेरलंय अशीच काहीशी स्थिती त्यांच्या संदर्भात तयार झालेली आहे. राजकारणी लोकांनी राजकारणासाठी केलेला जो प्रयत्न होता तो कुठेतरी समाजापुढे येताना दिसतोय आणि समाज नक्कीच ह्या प्रयत्नाला एका हत्याकांडाबद्दल जे घडलं त्याचं कुठेतरी राजकारण होऊ देणार नाहीत. ह्याच गोष्टीने आता समाजाने आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे, आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थ आणि सकल जे मराठा समाजाच्या असू द्या, वंजारी समाजाच्या असू द्या, या ज्या प्रकरणाविषयी न्याय मागण्यासाठी अग्रेसर असलेल्या सर्व समाजाने सुरेश धस यांच्यावरती प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. काय आहे प्रकार आणि काय यांचे परिणाम आणि सुरेश धस यांचं असलेलं संशयास्पद वागणं हे आपण आता या व्हिडिओमधनं डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरेश धस ज्या वेळेस एका वृत्तवाहिनीने बातमी दिली की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली, त्यावेळेस त्यांनी सस्पेशल नकार दिला की माझी भेटच झालेली नाहीये, कोण बातम्या देतंय काय माहीत नाही. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा बातमीवाल्यांनी काय भेट झाली, कुठे भेट झाली यावरती जेव्हा कव्हरेज चालू केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली, तिथे ते आले होते आणि आमची थोडीशी चालता बोलता भेट झाली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की 4.5 तास ही भेट झाली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 4.5 तास नव्हती, मी अर्धा पाऊण तास भेटलो. म्हणजे ह्या गोष्टींवरनं कुठेतरी सुरेश धस यांचं संशयास्पद वागणं प्रत्येकालाच वाटतंय, समाजालाही वाटतंय. जे ह्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांच्या आवाजा मागे सर्वजण उभे होते त्या आवाजाला हे नक्कीच वागणं पटलेलं नाहीये. आणि पहिली तर गोष्ट, सुरेश अण्णा धस हे जवळपास सगळ्या लोकांचं म्हणजे बीडमध्ये त्यांनी जे रान उठवलं होतं की हा छुपून भेटला, हा हे केलं ते केलं, तर मग तुमची जर भेट झाली होती तर ती तुम्ही जगजाहीर का नाही केली? एखाद्या वृत्तवाहिनीला का त्यामध्ये जेव्हा बातमी आली आणि त्यानंतर तुम्ही त्यावर बोलताय, म्हणजे याचाच नक्की अर्थ कुठेतरी तुम्हाला ते झाकून ठेवायचं होतं. आणि आता सुरेश धस यांचं एक स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं की त्यांनी आता सांगितलं की ती बातमी कुणी लीक केली त्याचं नाव मला माहिती आहे, माझ्या विरुद्ध षडयंत्र आहे आणि त्याचंही नाव मी देवेंद्र फडणवीस यांना सांगणार. काय म्हणजे काय बोलावं आता या गोष्टीला? बातमी लीक केली, अहो जर बातमी तुम्ही जगजाहीर भेटणार होता, तुम्हाला जर त्याचं काही भीतीच नाहीये, तुम्ही तब्येतीच्या चौकशीसाठी भेटला होता, तर तुम्हाला लीक केली काय? मग तुम्ही तर स्वतःहून सांगता की मी लपून छपून करत नाही, मी जे आहे ते दिवसा भेटलो, तर मग तुम्हाला लीक करण्याची काय इश्यू आहे? तुम्ही स्वतःहून उलट सांगायला पाहिजे होतं की मी आज धनंजय मुंडे यांची भेट घेतली. कारण ज्या समाजाने ह्या समाजाच्या ह्या अर्थ मी पूर्ण जे जाती धर्म आहेत, जे बीड येथील असू द्या किंवा महाराष्ट्रातील असू द्या, जो संतोष देशमुखांना या हत्याकांडाबद्दल जो आवाज उठवतोय तो सर्व समाज म्हणतोय मी, एका जातीचा नाही. ज्या सर्व समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं 60 दिवसापासून 70 दिवसापासून सुरेश अण्णा धस हे न्यायासाठी लढतायत, ह्यासाठी तुमच्या मागे उभं राहिले. तुमच्या राजकीय तुम्हाला पुढच्या निवडणुकांमध्ये काही करण्याची गरज नसते, एवढं समाजाने तुमच्या डोक्यावर घेतलं तुम्हाला. आणि तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबतची भेट तुम्हाला वाटतं ती गुलदस्त्यातच राहायला पाहिजे होती, असं कसं चालेल सुरेश अण्णा धस? म्हणजे हे कुठंतरी तुम्ही सगळ्यांचा एवढ्या जणांवर आरोप करताय, तुमचेही प्रकरण बाहेर काढायला किंवा तुमच्यावरही लक्ष ठेवायला लोक आहेतच ना. तुम्ही मंत्र्यांवर हे करताय तर मंत्री तुमच्यावर लक्ष ठेवून कुठे ना कुठे बातमी येणारच ना बाहेर. सो तुम्हाला जर कर नव्हती तर डर कशाला? ह्या उक्तीप्रमाणे एवढ्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, पण तुम्ही जर असा विश्वासघातच म्हणावा लागेल, कारण तुम्ही स्वतःहून ती बातमी दिली नाही, एका मीडियाने दिली आणि मग तुम्ही बोलताय की हा मी अर्धा तासच भेटलो. आता प्रदेशाध्यक्ष म्हणजे ह्या स्टेटमेंटलाही खूप मला असं वाटतं की समाज कसा विश्वास ठेवेल? म्हणजे समाजाला राजकारणी मंडळी असू द्या किंवा काही लोकांनी असं गृहीत धरलंय की काय आपण जे सांगू ते समाज ऐकेल. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहे भाजप पक्षाची एक हाती सत्ता आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितलेलं, महसूल मंत्री आहेत.
ते सांगतायत की मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणली, 4.5 तास आमची भेट झाली. ह्यावर तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणताय की माझे प्रदेशाध्यक्ष थोडे गडबडीत होते त्यामुळे त्यांच्याकडनं चुकून झालं असेल, तर मी त्यांना थोडंच विचारू शकतो की तुम्ही 4.5 तास का म्हटले. म्हणजे ह्या गोष्टींचं मला कुठंतरी अत्यंत म्हणजे असं वाटतंय की काय म्हणजे बोलावं सगळ्या समाजाला. जे लोक ऐकताय, जे लोक तुम्हाला डोक्यावर घेताय, त्यांना तुम्ही एवढंही मूर्ख नका समजू की म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांपासून एवढं चूक होईल. म्हणजे एखादा प्रदेशाध्यक्ष भाजपचा महाराष्ट्र राज्याचा तो तुम्हाला 4.5 तास म्हणेल. मला तर कुठेच हे वाटत नाही. सुरेश धसांना परत आता कुठेतरी पाणी फिरण्याचा, या गोष्टींवर पाणी फिरून परत आपली इमेज पूर्ण करावी ह्यासाठी प्रयत्न करताय, ह्यासाठी स्टेटमेंट करतायत. पण मला तरी चक्क वाटतंय समाजाला एकदा, समाज जेवढ्या लवकर तुम्हाला डोक्यावर घेतो तेवढ्याच लवकर डोक्याच्या खालीही उतरवतो. कारण संशय हा तुमच्या जेव्हा तुम्ही सेटल झालात, म्हणजे देवेंद्र फडणवीस आले नंतर सेटल झाला तुम्ही, अशाही गोष्टी चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया तिथे ठेवली. पण त्यानंतर जेव्हा पुरावे नव्हते, ज्यावेळेस तुम्ही परभणीविषयी वक्तव्य केलं, त्याच वेळेस खरा तुमच्यावर संशय आला होता की कुठेतरी तुम्ही राजकारण यामध्ये आणताय. आणि आता जेव्हा पुरावे पुढे यायला लागले तर तुम्हीही त्यापासून लांब पळताना दिसतायत. आता तुम्ही किती सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी समाज तुम्हाला किती न्याय, किती लवकर ते तुमचं जे डोक्यावर घेतलेलं होतं तुम्हाला ते किती लवकर खाली उतरवेल हे आता समाजच ठरवेल. परंतु तुम्ही असं वागायला नको होतं अण्णा. पूर्ण समाजाच्या म्हणजे पूर्ण जाती समाजाच्या तुमच्याकडनं अपेक्षा होत्या की ह्या प्रकरणात न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेताय. तुम्ही नक्की ती भूमिका प्रामाणिकपणे बजावशाल. परंतु या भेटीने कुठेतरी तुमच्या संदर्भात संशय निर्माण झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.